श्री स्वामी समर्थ. आपण स्वामींचं नामस्मरण करतो. नामस्मरण करत असताना आपण जपमाळ वापरत असतो. तर ती जपमाळ कशी वापरावी किंवा ती जपमाळ कशी असावी? जपमाळ करत असताना उजव्या हाताचा अनामिका आणि अंगठ्याच्या मदतीने जपमाळ एकामागे एक ओढावे. मेरुमणी जे आहे तो ओलांडू नये, कारण मेरुमणी जो आहे तो आपल्या माळेमधला जपमाळेमधला मुख्य मणी असतो आणि तो गुरुमणी देखील आहे. जपमाळेला डाव्या हाताने स्पर्श करू नये, म्हणजे डाव्या हाताचा वापर टाळायचा आहे. आपण जप करत असताना शांतता राखा. माळ एक स्वच्छ पात्रात किंवा पिशवीत ठेवून द्यायची असते. आपण ज्या जपमाळेवर दररोज नामस्मरण करतो ती ती जी जपमाळ आहे ती हातामध्ये किंवा गळ्यामध्ये कधीही घालू नका. जप करण्यासाठी जी माळ आपण वापरतो ना ती 108 मणीची असते. तसेच देवाच्या नामस्मरणासाठी मंत्र जप सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी ऋषीमुनी संत हा उपाय मानतात. तसेच जप करण्यासाठी माळेची आवश्यकता असते. याशिवाय मंत्र जपाचं फळ आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. त्याचबरोबर नामस्मरणाचे खूप सारे असे महत्त्व आहे. तुम्ही कितीही सेवा उपाय तोडगे केले त्याऐवजी तुम्ही जर नामस्मरण केलं 108 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण केलं तर ते चं फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं. रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली जाते. रुद्राक्ष साक्षात महादेवाचं प्रतीक आहे. रुद्राक्षामध्ये सूक्ष्म कीटाणू नष्ट करण्याची शक्ती असते. रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरापर्यंत नक्कीच पोहोचत असतो. त्यामुळे जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ असावी. नामस्मरण जप करत असताना आसनावर बसावे. जप करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची माळ वापरू नये. जप करत असताना नामस्मरण करत असताना मन एकाग्रता असावी. मन विचलित होऊ नये याची काळजी नक्की घ्यावी. जप पूर्ण झाल्यावर माळेला पुन्हा नमस्कार करावा. माळ स्वच्छ जागी ठेवावी. जमिनीवर कधीही अस्तव्यस्त ही जपाची माळ ठेवू नये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.